नमस्कार. एम.एच. सेट परीक्षेची तयारी करताय ना? मग शिक्षण सहाय्यक प्रणाली हा विषय थोडासा गोंधळात टाकणारा वाटतो नाही का? म्हणजे पारंपरिक, आधुनिक आणि आय.सी.टी. आधारित या सगळ्यामध्ये नेमका फरक काय? आणि परीक्षेत अचूक उत्तर कसं ओळखायचं? चला, आज आपण हाच गोंधळ एकदम सोपा करून टाकूया आणि सगळे मुद्दे स्पष्टपणे समजून घेऊया. बरं, सुरुवातच करूया एका थेट प्रश्नानं. चॉकबोर्ड, स्मार्ट बोर्ड आणि झूम ह्या तिघांमध्ये काय फरक आहे? आता हे फक्त टेक्नॉलॉजीचं ज्ञान नाहीये, तर परीक्षेत मार्क्स मिळवण्यासाठी हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर आज आपलं काम हेच आहे की हा सगळा गोंधळ दूर करायचा. तर मग चॉकबोर्ड आणि झूममधला नेमका फरक समजून घ्यायच्या आधी एक पाऊल मागे येऊया. आधी हे तर समजावून घेऊ की ही शिक्षण सहाय्यक प्रणाली म्हणजे नक्की काय आहे. चला, अगदी मुळापासून सुरुवात करूया. इथे ना दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि यातच गोंधळ होतो. एक आहे शिक्षण प्रणाली आणि दुसरी आहे सहाय्यक प्रणाली. बघा, शिक्षण प्रणाली म्हणजे काय शिकवायचं आणि कसं शिकवायचं याचे नियम, म्हणजे अभ्यासक्रम, पद्धती. पण सहाय्य प्रणाली म्हणजे काय? तर ही आहेत ती साधनं, ती उपकरणं, जसं की चार्ट्स, कम्प्युटर, स्मार्ट बोर्ड, जी शिकवण्याची प्रक्रिया सोपी आणि प्रभावी बनवतात. सोप्या भाषेत एक नियम आहे आणि दुसरा ती नियम पाळायला मदत करणारा टूलकिट. अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर ही शिक्षण सहाय्यक प्रणाली म्हणजे समजा आपण एका लांबच्या प्रवासाला निघालोय आणि त्यासाठी एक मस्त प्लेलिस्ट बनवली आहे. जशी ती प्लेलिस्ट आपला प्रवास भारी करते, अगदी तसंच ही साधनं शिकण्याची प्रक्रिया अधिक इंटरेस्टिंग आणि परिणामकारक बनवतात. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही साधनं शिक्षकांची जागा घेत नाहीत, ती फक्त त्यांना मदत करतात. चला तर मग आता एक एक करून या प्रणाली बघूया. सुरुवात करूया अगदी मूळ पायापासून, म्हणजे पारंपरिक प्रणालीपासून. ह्याच प्रणालीला बेस मानून बाकीच्या प्रणालींची तुलना केली जाते. हो, तीच आपली जुनी आणि जाणीती चॉक अँड टॉक पद्धत. आता ही पारंपरिक पद्धत म्हणजे काय? तर ही पूर्णपणे टीचर सेंटर्ड असते. म्हणजे शिक्षक हे ज्ञानाचे मुख्य स्रोत असतात. ते बोलतात, माहिती देतात आणि विद्यार्थी फक्त ऐकतात, ग्रहण करतात. यात सगळा भर असतो तो पाठांतरावर आणि माहिती लक्षात ठेवण्यावर. आता याची उदाहरणं तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत, नाही का? आपला नेहमीचा फळा आणि खडू, पाठ्यपुस्तकं, भिंतीवर लावलेले नकाशे किंवा चार्ट्स, ही सगळी साधनं बघा, ती भौतिक आहेत, म्हणजे फिजिकल. यांना ना इंटरनेट लागतं ना वीज. सगळं काही वर्गातल्या प्रत्यक्ष हजेरीवर अवलंबून असतं. आता याचे फायदे तोटे बघूया. फायदा काय? तर ही पद्धत एकदम स्वस्त आहे, वापरायला सोपी आहे. पण तोटेही आहेत आणि ते खूप महत्त्वाचे आहेत. यात विद्यार्थी बहुतेक वेळा पॅसिव्ह म्हणजे निष्क्रिय राहतात. त्यांच्या क्रिएटिव्हिटीला म्हणजे सर्जनशीलतेला फारसा वाव मिळत नाही. सगळ्या फोकस संकल्पना समजून घेण्यापेक्षा पाठांतरावर असतो. ठीक आहे, आता आपण पारंपरिक जगातून पुढे आलोय आणि अशा एका टप्प्यावर पोचलोय जो पारंपरिक आणि पूर्णपणे डिजिटल या दोन जगांना जोडणाऱ्या एका पुलासारखा आहे. ही आहे आधुनिक प्रणाली. आणि हो, इथेच परीक्षेत सगळ्यात जास्त गोंधळ होतो. जसं मी म्हटलं, आधुनिक प्रणाली म्हणजे एक प्रकारचा सेतू आहे. ह्यात तुम्हाला पारंपरिक आणि डिजिटल दोन्ही गोष्टींचं मिश्रण दिसेल. पण महत्त्वाचं म्हणजे ही प्रणाली पूर्णपणे टेक्नॉलॉजीवर अवलंबून नसते. असं समजा की ही पारंपरिक वर्गाला थोडासा डिजिटल टच देते. याची उदाहरणं बघितलीत की लगेच लक्षात येईल. जसं की स्मार्ट बोर्ड किंवा प्रोजेक्टरवर आपण पॉवरपॉइंट स्लाइड्स दाखवतो ते, किंवा ई-बुक रीडर. ही साधनं आहेत तर डिजिटल, पण ती वर्गातल्या शिकवण्याला सपोर्ट करण्यासाठी एक पूरक म्हणून वापरली जातात. आणि इथेच तो प्रश्न येतो जिथे सगळ्यात जास्त गडबड होते, की स्मार्ट बोर्ड हे आधुनिक साधन आहे की आय.सी.टी. आधारित? मग हा फरक ओळखायचा कसा? घाबरू नका, यासाठी एक अगदी सोपी टेस्ट आहे. ही इंटरनेट टेस्ट कायम लक्षात ठेवा, एकदम सोपी आहे. बघा, जर एखादं साधन इंटरनेटशिवाय म्हणजे ऑफलाईन सादरीकरण किंवा प्रात्यक्षिकासाठी वापरता येत असेल तर ते आहे आधुनिक. उदाहरणार्थ, कम्प्युटरमध्ये सेव्ह केलेली पॉवरपॉइंट स्लाइड प्रोजेक्टरवर दाखवणं. पण जर त्या साधनाला काम करण्यासाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटीची गरज असेल तर ते झालं आय.सी.टी. आधारित. हाच तो कळीचा मुद्दा आहे. चला तर मग, आता उडी मारूया थेट शेवटच्या आणि सगळ्यात प्रगत प्रकाराकडे. ही आहे आय.सी.टी. क्रांती. हे असं युग आहे जिथे शिक्षण पूर्णपणे डिजिटल आणि इंटरनेटवर अवलंबून आहे.
ICT आधारित प्रणाली म्हणजे फक्त डिजिटल टूल्स वापरणं नाही, तर शिकवण्यासाठी कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि इंटरनेटवर अवलंबून राहणं. म्हणजे काय तर शिक्षण आता वर्गाच्या त्या 4 भिंतींच्या आत अडकून राहिलेलं नाहीये, ते आता जगभर पोहोचलंय. याची उदाहरणं तर आपण रोजच वापरतो. आपले झूम किंवा गुगल मीटवर होणारे व्हर्च्युअल क्लासरूम, स्वयंसारखे ऑनलाईन कोर्सेस, क्लाउडवरची डिजिटल लायब्ररी. विचार करा, इंटरनेट बंद झालं तर ह्या सगळ्या गोष्टी चालतील का? नाही, कारण ह्या पूर्णपणे ऑनलाईन कनेक्टिव्हिटीवरच अवलंबून आहेत. आणि हे उदाहरण बघा, याने सगळा फरक एकदम आरशासारखा स्पष्ट होईल. कल्पना करा, एकच स्मार्ट क्लासरूम आहे. जर तिथे कम्प्युटरमध्ये आधीच डाउनलोड केलेली पॉवरपॉईंट फाईल दाखवली जात असेल, तर ते झालं आधुनिक प्रणालीचं उदाहरण. पण त्याच स्मार्ट क्लासरूममधून इंटरनेट वापरून झूमवर लाईव्ह क्लास घेतला जात असेल, तर ते झालं ICT आधारित. म्हणजे साधन एकच, पण इंटरनेटचा वापर होतोय की नाही यावरून त्याचा प्रकार ठरतो. सगळा खेळ तंत्रज्ञानाच्या वापराचा आहे. बरं, आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्याचं सार आपल्याला या एकाच ठिकाणी मिळणार आहे. आपण आता या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, या तिन्ही प्रणालींची समोरासमोर तुलना. परीक्षेच्या तयारीसाठी ही स्लाईड खूपच महत्त्वाची ठरणार आहे. आता ह्या तक्त्याकडे नीट लक्ष द्या, रिव्हिजनसाठी हा एकदम परफेक्ट आहे. आपण काही मुद्द्यांवरून यांची तुलना करूया. पहिला मुद्दा, टेक्नॉलॉजी. पारंपरिकमध्ये 0 टेक्नॉलॉजी, आधुनिकमध्ये अर्धा डिजिटल म्हणजे थोडी टेक्नॉलॉजी आहे, आणि ICT आधारित प्रणाली तर पूर्णपणे डिजिटल आहे. दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, इंटरनेट. पारंपरिकला गरज नाही, आधुनिक प्रणाली ऑफलाईन काम करते, पण ICT आधारित प्रणालीला इंटरनेट लागतेच. आणि याचा थेट परिणाम कशावर होतो? तर विद्यार्थ्यांच्या सहभागावर. पारंपरिकमध्ये तो कमी असतो, आधुनिकमध्ये थोडा वाढतो, आणि ICTमध्ये तर सर्वाधिक असतो, कारण ते इंटरॅक्टिव्ह असतं. ही सारणी नीट लक्षात ठेवा, हवं तर लिहून काढा. तर आता आपल्या सगळ्यांना या तिन्ही प्रणालींमधला फरक नक्कीच समजला असेल. पण एक प्रश्न आहे, हा फरक फक्त परीक्षेपुरताच महत्त्वाचा आहे का? नाही. एक शिक्षक म्हणून भविष्याच्या दृष्टीनेही हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. हे एक वाक्य आहे, ते खूप महत्त्वाचे आहे. ते असं म्हणतं की जेव्हा आपण हा विषय समजून घेतो, तेव्हा आपण फक्त परीक्षेसाठी काहीतरी पाठ करत नाही, तर आपण एक अशी साक्षरता मिळवत असतो जी 21व्या शतकातील एक प्रभावी शिक्षक म्हणून आपली ओळख निर्माण करेल. याचा अर्थ सरळ आहे. शिक्षण क्षेत्र खूप वेगाने बदलतंय, आणि या प्रणालींवर प्रभुत्व मिळवणं म्हणजे या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणारा एक अडॅप्टेबल शिक्षक बनणं. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. आज आपण पारंपरिकपासून ICT पर्यंतचा प्रवास पाहिला. पण आता AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचं युग येतंय. मग विचार करा, शिक्षण सहाय्यक प्रणालींची पुढची पिढी कशी असेल? यावर नक्की विचार करा.